सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. भागवत दशमस्कंध 87वा अध्याय. वेदस्तुती. वेदस्तुती म्हणजे श्रुती. श्रुती म्हणजेच वेद. त्या ब्रह्मतत्वाचं वर्णन कसं करतात ते सांगितलेलं आहे. काय विचारलं? राजा परीक्षिताने शंका उपस्थित केली. आपण हे बघितलंय, पण तुम्ही मूळ धागा विसरू नये म्हणून थोडक्यात परत सांगतो राजा. आणि हे महत्वाचं आहे, माझ्यासाठी आहे. राजा परीक्षित म्हणतो, पहिलाच श्लोक, वेदस्तुतीच्या अध्यायाचा पहिला श्लोक. राजा म्हणतो, ब्रह्म हे कार्य आणि कारणाच्या सर्वथैव पलीकडे आहे. आपण हे बघितलं. नंबर 2, सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण त्यात नाहीतच. नंबर 2 राजा म्हणतो बर का. आणि नंबर 3, वाणीने किंवा मनाने सुद्धा ते सांगता येत नाही. असं जर आहे तर त्या ब्रह्मतत्वाचं वर्णन श्रुती कसं काय करतात? आणि म्हणून मग 14व्या श्लोकापासून, या अध्यायाच्या 14व्या श्लोकापासून श्रुती जे वर्णन करतात, जे त्याला शब्दबद्ध करतात ब्रह्मतत्वाला, ते सांगितलेलं आहे. आणि मला त्यावरून ब्रह्मतत्व जाणायचं आहे. ब्रह्मतत्वाशी एकरूप व्हायचं आहे. महत्वाचा विषय. आणि तुम्ही माना अगर न माना, तुमच्या माझ्या प्रत्येक माणसाला विवेक आणि वैराग्य आहे. त्याच्या आधाराने प्रत्येक माणसाने याच जन्मात हे ब्रह्मतत्व ओळखायचं आहे. हे माझं अंतिम ध्येय. मी ते विसरलोय, मला त्याचं महत्व लक्षात नाही. मी विषय भोगात गुंतलेलो आहे. अहंकारानं मी वेढावलो गेलेलो आहे. हे विसरा म्हणजे हे आहे, असं आहे. मी विसरलो आहे. माझं अंतिम ध्येय काय आहे तर श्रुती आपल्याला सांगतात. 14व्या अध्यायापासून आपण 36व्या अध्यायापर्यंत प्रत्येक श्लोकावरती आपण चिंतन केलेलं आहे. आता आज आपण 37वा श्लोक बघणार आहोत. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण प्रथम हिंदी अर्थ बघू श्लोकाचा, मराठी अर्थ बघू आणि मग त्यावर चिंतन करू. काय म्हटलेलं आहे हिंदी अर्थात म्हटलेलं आहे भगवन म्हणजे ब्रह्मतत्व. भगवन ज्या वेळेला सृष्टीचा विनाश होतो, प्रलय होतो, त्यावेळेला परत उत्पत्ती करण्यासाठी उपमा दिलेली आहे. जसे भाट लोक झोपलेल्या राजाला उठवायच्यासाठी त्याची स्तुती करतात, तशी श्रुती त्या ब्रह्मतत्वाची स्तुती करतात, शब्दबद्ध करतात. आणि करताना भगवन म्हणतात. भगवत तत्व, परमात्म तत्व, सत्य तत्व, ब्रह्मतत्व ही सगळी नावं एकच आहेत असं सध्यापुरतं तरी लक्षात ठेवा. काय म्हटलेलं आहे? भगवन वास्तविक बात तो यह है कि यह जगत उत्पत्ति के पहले नहीं था और प्रलय के बाद नहीं रहेगा.
इससे यह सिद्ध होता है कि यह बीच में भी एक रस परमात्मा में मिथ्या ही प्रतीत हो रहा है. अर्थ ऐकून घ्या शांतपणानं, आपण यावर चिंतन करणार आहोत. इसी से हम श्रुतियां इस जगत का वर्णन ऐसी उपमा देकर करती है कि जैसे मिट्टी में घड़ा, लोहे में शस्त्र और सोने में कुंडल आदि नाम मात्र है. वास्तव में मिट्टी, लोहा और सोना ही है. वैसे ही परमात्मा में वर्णित जगत नाम मात्र है, सर्वथा मिथ्या और मन की कल्पना है. इसे ना समझ मूर्ख ही सत्य मानते हैं. यावर श्रीधर स्वामी टीका करताना काय म्हणतात? सोना मुकुट कुंडल कंकड़ किंकिणी के रूप में परिणित होने पर भी सोना ही वस्तुतः रहता है. इसी प्रकार नृसिंह महत्त्व, अहंकार और आकाश, वायू हे एवढंच नाही बर का, सगळी तत्व इथं आदि म्हटलेलं आहे. महत्त्व, अहंकार और आकाश, वायु आदि के रूप में उपलब्ध होने वाला यह संपूर्ण जगत वस्तुतः आपसे भिन्न नहीं है. मतलब ये जगत आप ही है, आप ही है. आता मराठी अर्थ. हे विश्व उत्पत्तीच्या पूर्वी नव्हते आणि प्रलयानंतरही असणार नाही. यावरून हे सिद्ध होते की मध्ये सुद्धा नित्य अशा तुमच्या अधिष्ठानावर ते मिथ्या भासते. हे जग मिथ्या भासते. मूळ काय आहे? परमात्म तत्व. त्याच्यावर हे सगळे भास होतात आणि त्या भासाला मी सत्य मानतो. अज्ञानी आहे, अविद्येमुळं, मूर्ख असल्यामुळं. पुढं काय म्हटलेलं आहे? म्हणूनच माती इत्यादी कारणापासून उत्पन्न झालेला घडा इत्यादी कार्यद्रव्यांची जगाला उपमा दिली आहे. घडा म्हणजे वास्तविक विशिष्ट आकार व नाव असलेली मातीच आहे. तसेच विविध नावारूपानी नटलेले विश्व म्हणजे एकमेवाद्वितीय परब्रह्मच होय. पण अज्ञानी लोक मात्र मनाच्या या खोट्या कल्पनारूप जगाला सत्य मानतात. हे कल्पनामय आहे, सत्य नाही. पण मी त्याला सत्य मानतो आणि त्यात इतका रमतो की मूळ काय आहे मला त्याच्याशी कर्तव्यच राहत नाही. काय म्हटलेलं आहे बघा? वास्तविक बात तो यह है कि यह जगत उत्पत्ति के पहले नहीं था और प्रलय के बाद में भी नहीं रहेगा. एवढी दोनच वाक्य घ्या. उत्पत्ती काय म्हटलेलं आहे? भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात म्हटलेला आहे. पहिला शब्द जन्माद्यस्य यतः, जन्म आदि अस्य यतः. म्हणजे जन्म आदि म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारणीभूत आहे. म्हणजे काय? त्या सत्य तत्वापासून, ब्रह्मतत्वापासून या जगताची उत्पत्ती झाली. पूर्वी काहीही नव्हतं आणि विनाशानंतर, प्रलयानंतर काहीही नसेल. काय हो? काहीही नसेल
मधून या जगताची उत्पत्ती कशी काय झाली सांगा. कशी काय झाली. तुम्हाला मी उपनिषदातलं एक रूपक सांगतो. उपनिषदात एक रूपक आहे. ऋषी आपल्या शिष्याला सांगतात, समोर जे आश्रमाच्या समोर जे बेलफळाचं झाड आहे ना, त्या बेलफळाच्या झाडाचं एक बेलफळ घेऊन ये. शिष्य बेलफळ घेऊन येतो. ऋषी गुरु सांगतात ते फोड. शिष्य म्हणतो फोडलं. गुरु म्हणतात, विचारतात आत काय आहे, तर शिष्य सांगतो आत बी आहे, बीज आहे. ओके. आता ऋषी किंवा गुरु म्हणतात ते बीज फोड. बी फोड. तो शिष्य दगडानं ते बी फोडतो. आता गुरु विचारतात, आता आत काय आहे. तो शिष्य म्हणतो काहीही नाही. मग गुरु म्हणतात, या काहीही नाही पासून या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे. तस उत्पत्तीपूर्वी काहीही नव्हतं. उत्पत्ती नंतर नाही, नाशानंतर काहीही नसेल. मग हे जे काहीही नाही आहे ना, त्यापासून ब्रह्मांडाची निर्मिती झाली. कशी झाली वर्णन करून सांगता येतं, पण ते तुम्हाला आणि मला समजलेलं नाहीये. मी तुम्हाला एक घोषवाक्य सांगतो. दोज हू स्पीक दे नो नॉट, अँड दोज हू नो दे स्पीक नॉट. त्या ब्रह्मतत्वाबद्दल जो वर्णन करून सांगतो त्याला निश्चितपणे ते ब्रह्मतत्व समजलेलं नाहीये याची खूणगाठ बांधा. आणि ज्याला ब्रह्मतत्व काय आहे हे समजलेलं आहे तो बोलत नाही. दोज हू स्पीक दे नो नॉट, दोज हू नो दे स्पीक नॉट. आलं लक्षात. त्यामुळं हे सगळं शब्द जंजाळ तुम्ही त्यातून प्रयत्न करा, चिंतन करा. शब्दातीत आहे, पण त्याला मी शब्दसह करायचा प्रयत्न करायचा. श्रुतीने तेच केलं. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी काहीही नव्हतं. अहो श्रोते हो, काय सांगू तुम्हाला. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी काय होतं. ऋग्वेदाच्या दशम मंडलामध्ये 129 सूक्त आहे. सूक्त त्याचं नाव नासदीय सूक्त. नासदीय सूक्त. त्यामध्ये मी किती मंत्र आहेत. त्या नासदीय सूक्तात 7 सूक्त आहेत, 7 मंत्र आहेत. केवळ दिसायला अगदी एका हाताच्या तळव्यावर मावेल एवढ्या आकारात लिहिता येईल, पण त्याच्यामध्ये एवढं अगाध तत्वज्ञान आहे की जे तुमच्या आणि माझ्या पचनी पडणार नाही. मी त्या नासदीय सूक्तातल्या पहिल्या 2 सूक्तांचा अर्थ वाचून दाखवतो. अर्थ बघा, तुम्हाला काय समजतं का. मला तरी काय इट इज बियॉन्ड माय कॉम्प्रिहेन्शन. मी त्याची कल्पनाच करू शकत नाही. काय म्हटलेलं आहे. नासदासीनो सदासित तदानी. या पहिल्या वाक्याने या सूक्ताची सुरुवात होत असल्यामुळं याला नासदीय सूक्त म्हटलेलं आहे. काय म्हटले. तेव्हा म्हणजे केव्हा. मुळारंभी म्हणजे केव्हा मूळ आरंभ केव्हा झाला.
माहीत नाही, सांगता येत नाही, पण मुळारंभी असत नव्हते आणि सतही नव्हते. काय कल्पना करता? पुढे म्हटलेलं आहे अंतरिक्ष नव्हते आणि त्या पलीकडचे जे आकाश तेही नव्हते. कॅन यू इमॅजिन? आकाशाचीच तुम्हाला अधिक कल्पना नाही, पण आकाश हे भूत आहे, पंचमहाभूतातलं एक भूत आहे, झालेलं आहे आणि त्याला मृत्यू आहे, आकाशाचा नाश आहे. पण त्या आकाशाची तुम्ही काय कल्पना करू शकता? तुमच्या दृष्टीनं आकाशाला निळा रंग आहे, त्याला शास्त्रीय कारण आहेत, पण आकाशाला रंगच नाही. आणि असं हे आकाश नव्हतं म्हणे त्यावेळेला. मग काय? मग सांगा, पृथ्वी आप तेज वायूची तर गोष्टच सोडा, पण आकाशही नव्हतं, त्या पलीकडे आकाश तेही नव्हते. अशा स्थितीत कोणी कोणाला आवरण घातले? म्हणजे कोणी कोणाला जन्माला घातले? कोणी कोणाची उत्पत्ती केली? कोठे केली? कोणाच्या सुखासाठी केली? अहो काहीच नव्हतं. मग कुणासाठी केलं हे? त्या ब्रह्मतत्वानी अगाध आणि गहन पाणी तरी होतं का सांगा? त्या सूक्तात म्हटलेला आहे बरं का हा प्रश्न. पुढे म्हटलेला आहे तेव्हा मृत्यू म्हणजे मृत्यूग्रस्त नाशवंत दृश्य सृष्टी नव्हती. हे तुम्ही जे बघता ना आज, मी जे बघतो ना, ते काहीही नव्हतं. त्यावेळेला आकाश नाही, पाणी नाही, उजेड नाही, अंधार नाही. काय कल्पना? पुढे काय म्हटलेलं आहे? ही नाशवंत दृश्य सृष्टी नव्हती, म्हणून दुसरा अमृत म्हणजे अविनाशी नित्य पदार्थ हा भेद नव्हता. नित्य आणि अनित्य, टिकणार आणि नाशवंत असा द्वंद्वच नव्हतं. हो, सुख दुःख कुठलं घेऊन बसलात? सुख दुःख. आकाश नव्हतं. पुढे काय म्हटलेलं आहे? रात्र आणि दिवस यांचा भेद करण्यास काही साधन नव्हते. कसा भेद करणार तुम्ही? तुम्हाला मी नेहमी उदाहरण देतो. 1, 2, 5, 7 कोटी काय मैल कोटी सुद्धा कमी पडेल. पण इतकं तुम्ही अंतराळात जा की जिथं आपल्या नजरेला जो सूर्य पडतो तो सूर्य सुद्धा दिसणार नाही, इतके लांब जा. आणि मग मला सांगा, दिवस म्हणजे काय, रात्र म्हणजे काय? अहो सूर्यामुळं ते काय सूर्याभोवती पृथ्वी फिरते वगैरे वगैरे, मुळं दिवस रात्र होता. अहो पण ज्या ठिकाणी सूर्यच नाही, पृथ्वी नाही, काहीही नाही, अवकाश, आणि इथं तर म्हटले तेही नाही, कशानं तुम्ही ओळखणार हा दिवस आहे, ही रात्र आहे? हा भेदच नाही. रात्र पण नव्हती, दिवस पण नव्हता, काहीही नव्हतं. जे काय होते ते एकले एकच स्वधेने म्हणजे आपल्या शक्तीने, वायू शिवाय श्वासोच्छ्वास करीत नुसते म्हणजे स्फुरत होते. त्याखेरीज किंवा त्या पलीकडे दुसरे असे काहीच नव्हते. पहिल्या 2 मंत्रांचा मी सूक्तांचा अर्थ वाचला. काय समजलं सांगा? समज म्हणजे काय आहे तुम्हाला कधी जर तुमच्या ते कल्पनेत आलं तर तुम्ही त्याचं वर्णन करू शकता. मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही टोटू नावाचा पक्षी प्राणी बघितलाय का? नाही. तुम्ही त्याची कशी कल्पना करणार? कारण तुम्ही बघितलेलं नाही, तुम्ही ऐकलेलं नाही,
तुम्हाला त्याबद्दल कोणी सांगितलं नाही. पण मी जर वर्णन केलं की त्याला कुत्र्यासारखी शेपूट आहे, पण त्याचं पोट मांजरासारखं आहे, त्याची लांबी हत्तीसारखी आहे, पण 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 अमुक 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 असं जर काही सांगितलं तर तुम्ही जरा कुठं त्याची कल्पना करू शकता. पण कल्पना करायला काहीतरी आधार पाहिजे. अहो तो आधारच नाही तर सृष्टीच्या पूर्वी आणि सृष्टीच्या नाशानंतर काय होतं याची तुम्ही काय कल्पना करणार आधाराशिवाय? आणि असं जर आहे तर त्या काहीही नव्हतं मधून ही सृष्टी निर्माण झाली. आलं लक्षात? हे ब्रह्मांड काहीही नाही पासून निर्माण केलं झालं. म्हणजे या ब्रह्मांडाचं, या जगताचं स्वरूप काय आहे तर काहीही नाही. काहीही नाही पासून जे निर्माण झालं ते काहीही नाही. ते काय म्हटलेलं आहे? इसमें इससे यह सिद्ध होता है कि यह बीच में इस बीच में म्हणजे उत्पत्ति आणि प्रलय, इस बीच में भी वो जगत नहीं है. पूर्वी नव्हतं, उद्या नसेल म्हणून ते आजही नाही. आणि आज काय असेल तर ज्यापासून हे निर्माण झालं ते ब्रह्मतत्व तेवढं आज आहे. बस दुसरं काही नाही. त्या ब्रह्मतत्वावर मी आरोप करतो की हा दिलीप आपटे, हा परेश आपटे, हे मी ब्रह्मतत्वावर आरोप करतो. तो माझा भ्रम आहे, पण ते खोटं आहे. काय म्हटलेलं आहे? इसके बीच में भी यह सिद्ध होता है कि यह बीच में भी एक रस परमात्मा में मिथ्या ही प्रतीत हो रहा है. हे सर्व मिथ्या आहे. सिद्ध झालं. पूर्वी नव्हतं, उद्या नसेल म्हणजे आज पण नाही. हा भौमितिक सिद्धांत आहे. मग आज जे आहे ते काय आहे? भ्रम आहे. म्हणजे काय आहे? माती घ्या, माती ओली करा पाणी लावून आणि त्याचा मातीचा गोळा करा आणि त्या मातीचं एक भांड करा, भांड पात्र तयार करा. आता मला सांगा ते पात्र खरं का ते मातीमय असलेली माती खरी? अहो मातीपासून जे तयार झालं ती मातीच असणार. मला सांगा जगामध्ये हजारो प्रकारचे सोन्याचे दागिने आहेत, हजारो, नाव अनेक आहेत, पण त्या पाठीमाग मूलतः काय आहे सांगा? तुम्ही पाटल्या म्हणा, बांगड्या म्हणा, कर्णफुलं म्हणा, ही नाव आहेत. तो भ्रम आहे. पाटल्या मोडल्या की काय शिल्लक राहिलं? सोनं. बांगड्या मोडल्या काय शिल्लक राहिलं? सोनं. मूलतः सोनं आहे. तसं मूलतः परमात्म तत्व आहे. त्यापासून जे निर्माण झालं ते परमात्म तत्वच असणार. बांगडी याचं तात्पुरतं नाव बांगडी आहे हो, पण ते मूळ सोनं आहे. तसं माझं नाव दिलीप आपटे तात्पुरतं आहे, पण मी परमात्म स्वरूप आहे. ज्यापासून बनलो तो मी आहे आणि हे मला
अनुभवायचं आहे आणि ते माझ्या रक्तात बिंबवायचं आहे. सोने के कुंडल काय म्हटलेलं आहे? लोहे में शस्त्र है. लोखंडापासून तलवारी निर्माण व्हायच्या पूर्वी, पण ती तलवार म्हणजे मूलतः लोखंडच नव्हे का? सोने में कुंडल आदि नाम मात्र है, वास्तव में मिट्टी, लोहा और सोना ही है. हे उदाहरण आहे बर का. सोना, मिट्टी, लोहा पण नाहीये, काहीच नाहीये. पण जसं सोन्याच्या आत दागिना आहे, दागिना आहे सोन्याच्या आत, तर तसं मी परमात्म तत्व स्वरूप आहे. माझा मी आहे हा भ्रम आहे. वैसे ही परमात्मा में वर्णित जगत नाम मात्र आहे. हे झाड आहे, हा पर्वत आहे, या नद्या आहे, ही लोकल ट्रेन आहे, हे विमान आहे, हे जे काय तुम्ही बघता ना ते नाम मात्र आहे, भ्रम आहे. मूळ परमात्म तत्व है, सर्व मिथ्या और मन की कल्पना है. इसे नासमझ मूर्ख ही सत्य मानते हैं. आला लक्षात अर्थ? या आणि एक तत्व सांगतो, या जगात नवीन उत्पत्ती नाही, नवीन उत्पत्ती होत नाही, रूपांतर होतो. रूपांतर. मी मेलो की माझा हा पंचमहाभूतिक देह आहे, तो पंचमहाभूतात मिळतो. नाश काही पावत नाही, परत त्यापासून काहीतरी निर्मिती होते, पण नवीन काही नाही निर्मिती, ट्रान्सफॉर्मेशन. माझं स्थूल तत्व जे आहे शरीराचं, ते पृथ्वी तत्वात मिळतं. वायू जो आहे शरीरात, तो वायू तत्वात मिळतो. पाणी तत्व जे आहे ते पाणी तत्वात मिळतं. शरीरात जी पोकळी आहे ते आकाश तत्वात मिळतं. काहीही नाश पावत नाही. या सृष्टीत एकदा परमात्म तत्वापासून जे निर्माण झालं, जो भ्रम आहे, ते आता मला सांगा, अंधारामध्ये दोरी तुम्हाला साप वाटतो, लाईट लावल्यानंतर ती दोरी आहे ते तुम्हाला समजतं. पण मला सांगा, त्यामुळं लाईट लावल्यामुळं सापाचा नाश झाला का? अरे साप नव्हताच, त्याचा नाश कुठून होणार? तर नाश कशाचा झाला? माझं जे अज्ञान होतं की हा साप आहे, ते अज्ञान नाहीच झालं. तसं माझं जे अज्ञान आहे की मी आहे, ही लोकल आहे, हे एरोप्लेन आहे, हा माझा भ्रम आहे, हे अज्ञान आहे. त्या अज्ञानाचा नाश ब्रह्मतत्वाच्या जाणण्याने होतो. मला हे मूळ स्वरूप समजून घ्यायचं आहे. काय आहे माहिती आहे का? थोडंसं मी सांगतो, तुम्हाला पटेल की नाही मला माहित नाही, पण या मी वरून, या लोकलवरून, विमानावरून, हिमालयावरून, म्हणजे परमात्म तत्वानी जे जे काही निर्मित केलं ना, त्या निर्मित केलेल्या पासून मला परमात्म तत्व जाणायचं आहे. उलटा प्रवास आहे. उदाहरणार्थ सांगतो. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या घरात काही कार्यक्रमानिमित्त श्रीखंड आणलं आणि त्याची चव घेतलीत की तुम्ही सांगता हे चितळेचं श्रीखंड आहे, हे इलायचीचं श्रीखंड आहे, हे विटा डेअरीचं श्रीखंड आहे, हे अमुक डेअरीचं श्रीखंड आहे. जसं तुम्ही हे करताना, तसं मी कोण आहे?
हे सर्व जगत काय आहे याचं परीक्षण करून मला त्या ब्रह्मतत्वाची जाण करून घ्यायची आहे आणि तेच माझं अंतिम ध्येय आहे. मूळ स्वरूप मूळ स्वरूप मला जाणायचं आहे. मूळ स्वरूप मुळावरती कडं जायचंय, मला मुळाकडं जायचं आहे. आणि त्यासाठी असा हा उलटा हे एक 37व्या श्लोकामार्फत आपण बघायचा प्रयत्न केला. तुम्हाला हे ऐकताना समजलं असं वाटेल, पण ते समजणं नव्हे. तुम्ही हे प्रवचन नव्हे, ही सगळी वेदस्तुतीवरची प्रवचन 10-10 वेळा ऐका. विषय महत्वाचा आहे. ज्या वेळेला वेदस्तुतीवर प्रवचन पूर्ण होतील त्यावेळेला सगळी प्रवचन एकत्र करून मी तुम्हाला पाठवून देतो. पण आजचं हे प्रवचन तुम्ही 4-5 वेळा ऐका आणि सतत त्याच्यावर चिंतन करा. मला ते जाणायचं आहे, मी ज्या परमात्म तत्वापासून निर्माण झालो ते परमात्म तत्व, ते ब्रह्मतत्व. आणि एक महत्वाचं मला जाणायचं आहे, पण श्रोते हो, ते मी केवळ आणि केवळ मनुष्य जन्मातच करू शकतो. परत एकदा जन्म गेला की नाही, अगदी निश्चित नाही. त्यामुळं तुम्ही परत ऐका आणि यावर चिंतन करा. ठीक आहे. रामकृष्ण गोविंद. नारायण हरी.